बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। सोयाबीनच्या बोगस बियाण्यांबाबत आता 85 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्या कंपन्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात आलेत। प्रशासन व कृषी विभागाकडून या प्रकरणाची आता गंभीर दखल देखील घेण्यात आली आहे। शेतकऱ्यांना बनावट बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांची यादी समोर आलेली आहे। तर राज्यभरात सोयाबीनच्या बोगस बियाणे संदर्भात आता 85 गुन्हे दाखल करण्यात आले। कंपन्यांवर आता थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रशासन व कृषी विभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय सोयाबीनच्या बोगस बियाणांबाबत आता कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आलेत। 85 गुन्हे दाखल करण्यात आलेत। काय अधिकची माहिती? तेथील खरं तर हा सगळा प्रकार जो आहे तो मानवतेला खरं तर काळीमा फासणारा म्हणावा लागेल। कारण ज्या पद्धतीने बोगस बियाणे हे शेतकऱ्यांना देत होते आणि त्यामार्फत हेच बियाणे जे आहेत ते पुन्हा शेतीमध्ये लावून त्याचं जे उत्पन्न आहे ते पुन्हा नागरिकांना दिलं जात होतं। आणि या सगळ्या बोगस कंपन्याची यादीच माझ्या हातामध्ये, मी तुम्हाला ही यादी दाखवतो। त्यामध्ये एकूण 85 जे गुन्हे आहेत ते राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। कृषी विभागाकडून हे सगळे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। यामधील सगळ्यात महत्वाची बोगस जी कंपनी आहे ती आपण पाहूयात। बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची सगळ्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी मोठी कंपनी आहे। त्याचबरोबर रवी हायब्रिड सीड्स नावाची ही एक दुसरी कंपनी आहे। त्याचबरोबर श्री ओसवाल सीड्स नावाची ही तिसरी कंपनी आणि यशोदा पार्श्व जेनेटिक्स LLP नावाची ही चौथी कंपनी आहे। या 4 कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक बोगस बियाणे जे आहेत ते दिलेले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी केले आणि ते आपल्या शेतीमध्ये पेरले। खरं तर हे सगळे बोगस बियाण्याच्या माध्यमातून मोठा गोरखधंदा या 4 कंपन्यांमार्फत केला जात होता। एकूण 85 गुन्हे जे आहेत ते राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये सध्या कृषी विभागाकडून दाखल करण्यात आलेले आहेत। या 4 कंपन्यांविरोधात कठोर कारवाई तरी झाली तरी या जे मालक आहेत त्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता समोर येताना दिसत आहे। राज्याचे कृषी आयुक्त मात्र या सगळ्या प्रकरणावर मात्र पुढे येऊन बोलताना दिसत नाहीत। याची सगळी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे। परंतु कृषी आयुक्त जे आहेत सूरज मांढरे हे याची माहिती देताना खरं तर समोर येताना दिसत नव्हते। कारण या मागचं गौडबंगाल काय हे खरं तर समजून घेणं महत्वाचं असणार आहे। शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सोयाबीनचं बियाणे जे आहे ते बोगस दिले जात होते आणि या 4 कंपन्यासह इतर काही कंपन्या आहेत, या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कृषी केंद्रामार्फत बोगस बियाणं वाटप चालू होतं आणि याचा सगळा जो सुगावा आहे तो कृषी विभागालाच लागला आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने याच्यावरती कारवाई केली, गुन्हे दाखल केले। मात्र कृषी आयुक्त हा सगळा प्रकार समोरून माहिती देत नव्हते। या 4 कंपन्यांवरती कठोर कारवाई सध्या तरी गुन्ह्यामार्फत दाखल झालेली आहे, परंतु यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी समोर येताना दिसत आहे। यांनी खरं तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळलेलं आहे। नागरिकांना जे अन्न भेटतं त्या अन्नातील जे बियाणं असतं ते बोगस होतं। खरं तर हे सगळे बोगस बियाणं करणारे जे रॅकेट आहेत ते परराज्यातून येत असल्याची सुद्धा माहिती आहे। परराज्यामध्ये ज्या पद्धतीनं हे बियाणं तयार केलं जात होतं, या बोगस बियाण्याचं जे विक्री आहे त्या विक्रीच्या माध्यमातून करोडो रुपये हे या 4 कंपन्या कमवत आहेत। परंतु राज्यातील जे नागरिकांच्या आरोग्याचा मात्र अत्यंत महत्वाचा गंभीर प्रश्न तो या सगळ्या बियाण्यामुळे उपलब्ध पुढे येताना दिसत आहे। एकंदरीत त्या 4 जरी कंपन्या सध्या समोर आलेल्या असल्या तरी याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सगळ्यांना सह आरोपी करावा आणि हा सगळा प्रकार जो आहे तो खरं तर जनतेसमोर पुन्हा एकदा कृषी आयुक्तांनी आणून समोर दिला पाहिजे, माध्यमाच्या समोर आणून दिला पाहिजे। परंतु कृषी आयुक्त हा सगळा विषय दडवताना दिसत आहेत। कारण अगोदरच ही सगळी माहिती येणं अपेक्षित होतं, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ही माहिती दिली, परंतु कृषी आयुक्त काय करतात हा सवाल तेजल महत्वाचा असणार आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।